बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अवघे 6 महिने बाकी आहेत। ही निवडणूक एनडीएसाठी, नितीश कुमारांसाठी आणि राजदच्या लालू प्रसाद यादव यांच्यासाठी अति महत्त्वाची आहे। अशा काळामध्ये राजदला एक मोठा हादरा बसलाय। लालूंच्या थोरल्या मुलानं तेज प्रतापनं आपल्या विवाह बाह्य संबंधांची सोशल मीडियाद्वारे फोटो टाकत एक प्रकारे कबुली दिली। यावरून लालू आणि राजदवर चहूबाजूंनी टीका झाली। अखेर लालूंनी तेज प्रताप यादवची पक्षातनं हकालपट्टी केलीच, सोबत कुटुंबातून सुद्धा बेदखल केलाय। पाहूया यादव कुटुंबातील यादवीचा हा स्पेशल रिपोर्ट। बिहार निवडणुकीच्या तोंडावरच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाला आणि यादव परिवाराला भूकंपाचे हादरे बसले। राजदनं लालूपुत्र तेज प्रताप यादव यांना 6 वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले। तेज प्रताप यांची एक फोटो पोस्ट सोशल मीडियावर बरीच चर्चेत होती। हा फोटो तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवरून शनिवारी पोस्ट करण्यात आला होता। तेज प्रतापनं पहिल्यांदाच अनुष्का यादव सोबत आपले 12 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचं उघडपणे मान्य केलं। यानंतर सोशल मीडियावर आणखी एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये अनुष्का सिंदूर लावताना दिसत होती। अकाउंट हॅक करून AI वापरून बनावट फोटो पोस्ट केल्याचं तेज प्रतापनं सांगितलं, पण तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेलं होतं। या प्रकरणावरून एवढा गदारोळ झाला कारण तेज प्रताप यादव यांचं 7 वर्षांपूर्वी ऐश्वर्या सोबत लग्न झालंय। 12 वर्षांपासून अनुष्का सोबत संबंध होते, तर ऐश्वर्या सोबत लग्न का केलं हा प्रश्न विचारला जातोय। बिहार भाजपनेही लालू कुटुंबाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती। तेज प्रताप यादव ने जिस प्रकार से अपने सोशल मीडिया पोस्ट के माध्यम से बताया कि 12 सालों से वो एक लड़की के साथ संबंध में है, उसके बावजूद उन्होंने ऐश्वर्या से शादी की और बिहार की बेटी की जीवन को खराब करने का काम किया। निवडणूक काळात हा वाद आल्यामुळे अखेर लालू यादव यांनी तेज प्रताप यादव यांना केवळ पक्षातूनच नव्हे तर कुटुंबातूनही काढून टाकण्याची घोषणा करावी लागली। मोठ्या मुलाचं वागणं, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदारपणा आपल्या कौटुंबिक मूल्य आणि परंपरांनुसार नाही। आतापासून त्यांना पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारचं स्थान नाही। त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आलंय। बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेज प्रतापचे धाकटे बंधू तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया आली। हा सगळा प्रकार आपल्याला अजिबात आवडत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। जहाँ तक मेरे बड़े भाई का सवाल है, के बारे में उनकी निजी जिंदगी में क्या नुकसान होगा, क्या फायदा होगा, वो निर्णय जो ले, इससे हमको कोई लेना देना नहीं है। और पहली बात कि भाई हमारी बात अगर जहाँ तक है तो हम नेता विरोधी दल होने के नाते बिहार की जनता की आवाज़ उठा रहे हैं और हम बिहार के प्रति, बिहार की जनता के प्रति समर्पित हैं। हमारे घर के मुखिया, पार्टी के मुखिया ने अपनी भावनाओं को स्पष्ट कर दिया है और ये जानकारी मिलते ही उन्होंने कार्रवाई की। या मुद्द्यावरून नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानंही लालूंना धारेवर धरलाय। भाजपनं सुद्धा लालू राबडी राजवटीत महिलांवरील अत्याचाराचा उल्लेख केला। तेजस्वी यांच्यानंतर त्यांची बहीण रोहिणी देखील लालू प्रसाद यादव यांच्या निर्णयाला इंस्टाग्राम पोस्टमध्ये पाठिंबा देताना दिसली। माझ्या वडिलांच्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का पोहोचणं मी सहन करू शकत नाही। मर्यादा ओलांडण्याची चूक मान्य नाही। लालूंच्या कारवाईनंतर तेज प्रतापच्या प्रेम प्रकरणाच्या मुद्द्यावरून राजकारण अधिक तीव्र झालं। भाजपनं तेज प्रतापवरील कारवाईचा संबंध बिहार निवडणुकीशी जोडला। चुनाव नजदीक है तो लालू प्रसाद यादव जी आचरण की दुहाई दे रहे हैं। अगर सही मायने में लालू प्रसाद जी महिलाओं के प्रति आचरण को लेकर के गंभीर हैं सार्वजनिक जीवन में रहने वाले लोगों के लिए, तो गांधी मैदान से खड़े होकर के बिहार की उन हजारों माताओं बहनों से माफी मांगे जिनके खिलाफ जघन्य अपराध हुए इनकी मौन सहमति से इनके कार्यकाल के दौरान। लोकलज्जपोटी लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादववर कारवाई केली असली तरी भाजप आणि जेडीयूनं हा मुद्दा नैतिक अनैतिकतेवर नेलाय। जेडीयूनं तर याला लालूंचा ड्रामा म्हणत निवडणुकीनंतर बाप बेटे एकत्र येतील असं भाकीतही केलंय। काहीही असलं तरी या वादाचा राजदला मोठा फटका बसू शकतो असं मानलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।